संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांना, मातृशक्ती, पितृशक्ती, युवाशक्ती सर्वांना जय सेवा जय जवान. प्रथम 24 एप्रिल 1985च्या GRच्या विरोधामध्ये जे आम्हाला कास्ट सर्टिफिकेट, गोंडगोवारी कास्ट सर्टिफिकेट मिळत होते, त्या विरोधात ते मिळणं बंद झाल्यामुळे 23 नोव्हेंबर 1994ला आपल्या न्याय हक्क मागणीसाठी शहीद झालेल्या 114 बांधवांना विनम्र अभिवादन. आज तुमच्यासमोर येण्याचा मुख्य उद्देश जो आहे, माननीय जरांगे साहेब आणि त्यांची टीम आणि त्यांचे समाज आणि त्यांना सहकार्य करणारी संपूर्ण मीडिया टीम, या सर्वांचं कौतुक करण्याला एक काम त्यांनी केलेलं आहे. कारण की ज्या जमातीने या शासनाला हलवण्याचं काम केलेलं आहे, त्या जरांगे पाटलांचा नक्कीच त्यांच्या हिमतीची दाद दिली पाहिजे. त्यांना सहकार्य करणारे त्यांची टीम असो किंवा त्यांचे संपूर्ण मराठा समाज बांधव, आम्हाला माहीत आहे की आमची जमात जी आहे छोटी आहे, विशेषतः विदर्भामध्ये काही जिल्ह्यातच वावरते आणि या जमातीचा इतिहाससुद्धा तेवढाच रक्तांनी भिजलेला आहे. आदिवासी गोंडगोवारी जमातीचे जे लढा जो आहे, तो लढा अत्यंत प्रामाणिकपणे लढले आहेत तेव्हापासून गेलेला आहे. ज्या शेड्यूल ट्राईबच्या यादीसाठी जे बहुतांश जातीच्या आज दिसतात लढताना की शेड्यूल ट्राईबमध्ये त्यांची एंट्री झाली पाहिजे किंवा शेड्यूल ट्राईबमध्ये त्यांना लाभ मिळाला पाहिजे, त्या तत्सम जातींची शिफारस जे झालेली होती ते OBCसाठी झालेली होती. मात्र एकमेव आदिवासी गोवारी जमातीची शिफारस हे शेड्यूल ट्राईबसाठी झाली होती. आणि असं असताना सुद्धा शासनाने त्या ठिकाणी शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये गोंडगोवारी अशी एंट्री झालेली. आता गोवारी हे सब ट्राईब ऑफ गोंड या पद्धतीने ते एंट्री झालेली आहे आणि ती एंट्री आमची आहे. त्यामुळे ते एंट्री आमची असल्यामुळे आम्हाला तो दावा सोडता कामा नये आणि त्याचा लाभ आम्ही 85 पर्यंत घेतलेला आहे. म्हणजे 56 पासून तर 85 पर्यंत त्या जे आमची 1950 पूर्वीचे जे आम्ही गोवारी आहोत, 1956 नंतर आम्ही गोंडगोवारी झालो आहे संविधानिक. आणि त्यावर आमच्या जमात बांधवांनी काही नोकऱ्या सुद्धा केलेल्या आहेत. आता शासनानं जो घात करण्याचं काम झालेलं आहे, तो घात करण्याचं काम 24 एप्रिल 1985चा GR काढला, ज्यामध्ये रसेल आणि हिरालाल हे चॅप्टर जोडलं गेलं. जेव्हा का रसायल आणि हिरालाल यांनी जे आमच्या संदर्भामध्ये 2 चॅप्टर दर्शवल्या गेलेले आहे की गोवारी आणि अहिर या संक्रमणातून यांची ही एक जमात अहिरवंशी आहे आणि गोवारी आणि गोंड यांच्या संक्रमणातून निर्माण झालेली एक जमात आहे. मुळात त्या चॅप्टरचा जर अभ्यास केला तर गोवारीची उपजमात हे गोंडगोवारी दर्शवलं गेलेलं आहे. मग 24 एप्रिल 1985च्या GR मध्ये जे रसेल हे चॅप्टर जे दिल्या गेलेलं आहे, रसेल हा मानव संशोधन होता, एन्थ्रोलॉजिकल होता.
पण त्यांनी जे त्यामध्ये जे 2 चॅप्टर असलेले आहेत त्यांनी ते स्वतः लिहिलेले नाही आहे. दोन्ही चॅप्टर ज्या लिहिल्या गेलेल्या आहे ते इतरांच्या सांगण्यावरून लिहिलेले आहे आणि त्यामध्ये त्यांची नावं सुद्धा आहेत. आणि अनेक स्टेट युनिव्हर्सिटीचे सर्वे झालेले आहे. त्या सर्वेमध्ये सुद्धा रसेल आणि हिरालालचं जे पुस्तकाचं त्यांनी रिसर्च केला, त्यांनी सांगितलं आहे की हे लोककलेवर आधारित आहे. म्हणजे थोपांड कहाणी जी आहे ते आमच्या संदर्भात मांडल्या गेली. एखादी जमात संकरणातून कशी काय निर्माण होऊ शकते, एकाचा बाप एकाची माय, त्याच्यातून निर्माण होणारा पोरगा हे गोंडगवारी कसं काय राहू शकते. जेव्हा की जेवढे जनगणना झालेले आहेत त्यामध्ये आमची एंट्री रितसर आहे. फॉरेस्ट जमात म्हणून आहे, ट्रायबल जमात म्हणून आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये सुद्धा 4043च्या संख्येने आम्ही आहोत, ज्या बेसवर जरांगे पाटील आज 10च्या 10 मागण्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत. आणि त्याहीपेक्षा आमची लढाई ही संवैधानिक यासाठी आहे की जेवढे सर्वेक्षण झालेले आहे, चाहे ते मानव संशोधन विभागाच्या अंतर्गत असो, अँथ्रोलॉजिकल सर्वे असो किंवा इथनॉग्राफिक नोट्स असो किंवा बोंद्रीचा सर्वे असो किंवा माहितीच्या अधिकाऱ्यातून मिळालेले गोंडगोवारी जमातीचं सर्वेक्षण असो, या जमातीचं अजूनपर्यंत सर्वेक्षणच नाही झालेलं आहे असंच माहिती लक्षात आलेली आहे. आणि त्यावेळच्या शासनाने सुद्धा असा पेस निर्माण करून ठेवलेला आहे की या जमातीला कुठे ना कुठे डावलल्या गेलं पाहिजे. ज्या गोष्टी अस्तित्वात नसतानाही त्या गोष्टी आमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या जमातीला डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा 23 नोव्हेंबर 1994चं हत्याकांड झालं त्यानंतरही मानव संशोधन विभागाच्या के एस सिंगचा रिसर्च समोर आला. त्यामध्ये सुद्धा आम्हाला दर्शवलं गेलेलं आहे की गोवारी हेच गोंडगोवारी, ज्यामध्ये 2002ला ते पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. म्हणजे ज्याच्या शासनाचे जे सर्वेक्षण समोर आलेले आहे ते आम्हाला शेड्यूल ट्राईब हे आम्हीच आहोत असं दर्शवलं गेलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये सुद्धा आम्हाला पॅरा 82, पॅरा 83, पॅरा 87 नुसार आम्हाला आमची जी संस्कृती आहे त्यामध्ये नमूद आहे. आमचे लग्नविधी असो, जन्मविधी असो, मृत्यूविधी असो किंवा आमची संस्कृती असो किंवा आमचे दैवत असो, वाघोबा, नागोबा, ढालपूजा, हे त्यामध्ये नमूद आहे. आणि असं असताना सुद्धा शासनाने कुठे ना कुठे आम्हाला संस्कृतीच्या नावाने डावललेला आहे. आम्हाला जे एंट्री आहे आमच्या एंट्रीवर बोट ठेवण्याचं काम केलेलं आहे. कुठे म्हणतात की माधुरी पाटीलच्या अनुषंगाने तुम्ही चालायला पाहिजे. अरे आम्ही चालायचं तर चालायचं कसं? आमचे चारही दरवाजे तुम्ही बंद करून ठेवताय. म्हणजे सत्तेत बसलेलं शासन सुद्धा आमच्यासोबत घात केला. त्यावेळेस सरकारमध्ये आलेलं होतं, आमच्या रक्तावर आलेलं होतं सरकारने. त्यावेळेस सरकारने करायला पाहिजे होतं के.एस. सिंगच्या रिसर्चनुसार, सरकारने तसं केलं नाही. उलट आमच्या विरोधात एक कागद निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. कुठेतरी आशेचं किरण म्हणून हायकोर्टाचं जजमेंट लागलं, गोवारी हेच गोंडगोवारी. आम्हाला कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी मिळणं सुरू झालं. त्याही वेळेस कोरोनाचा संधी पाहून आमच्या विरोधामध्ये असा पेस निर्माण करून ठेवलेला आहे की कुठे म्हणता अफिनिटी टेस्ट दाखवा, कुठे म्हणता माधुरी पाटील जसं आहे तसं वाचा, कुठे म्हणता की तुम्ही सेपरेट जमात आहे, जेव्हा का आमची एंट्री हे सबट्रॅक्ट झालेली आहे. आणि असं असताना सुद्धा आमचे एवढे आंदोलनं झाले. शासनाने शब्द दिला. तो गडूर मंत्री, केंद्र मंत्री, तो तर 2014ला सांगत होता की आम्ही तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये आरक्षण घोषित करतो. सत्तेत 2014ला बसल्यानंतर बाबू नाव घ्यायचं नाव नाही.
ह्या फडतूस मंत्रीनंतर जे आम्हाला कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी ज्या मिळालेल्या होत्या त्या 27 सप्टेंबरचा GR काढून आमच्या सगळ्याच्या सगळ्या कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी इनव्हॅलिड करण्याचं काम केलं. ह्या फडतूस मंत्र्याचं का करा? असा पेच निर्माण करून ठेवलेला आहे शासनासमोर, शासनाने आमच्या समोर, की आम्ही इथं आम्हाला दिसते, पण आम्हाला त्याचा लाभच घेता येत नाही. जे लढाई आमची गोंडगोवारी संवैधानिक एंट्रीला धरून होते, आदिवासीच्या धर्तीवर तर आम्हाला बहुजन कल्याणकारी योजनेकडे ढकललेलं. अरे त्या बहुजन कल्याणकारी योजनेमध्ये तत्सम जाती आहे, आणि तो लाभ महाज्योतीच्या अंतर्गत तत्सम जातीला मिळत आहे, आणि आम्हाला सांगतात की तुमच्यासाठी केलेलं आहे. ज्या SBC नावाचं तात्पुरतं आम्हाला दिलं, शहीद झाले 114 गोवारी, जे गोंडगोवारी लढाईसाठी लढत होते, आरक्षणासाठी लढत होते, आणि लाभ देते तत्सम 40-42 जातीला. आज खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनी आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या जे चिकित्सक लोक आहेत, या लोकांनी तो अभ्यास करण्याची गरज. तुम्हाला जे डॉक्युमेंट लागेल ते मी पुरवायला तयार, पण तुम्ही वाचन करा. आपल्यासोबत किती मोठा अन्याय होत आहे हे लक्षात आणा. हे सत्तेत बसलेलं शासन आमच्यासोबत कसा घात करत आहे हे लक्षात आणा. तो फडतूस मंत्री 3 वेळा आम्हाला तारखा देतो ना, तारखेपासून पलटतो, आणि एका ठिकाणी चरणागत लोटांगण घालतो. 10 वेळा मंत्री पाठवतो आपले. म्हणजे या फडतूस मंत्र्याला माज आल्या का काय असं वाटतंय. जो आमच्या रक्ताच्या भरोशावर निवडून आलाय केंद्रात आणि राज्यात, जर कदाचित ते कांड घडलं नसतं तर हे कधीच सत्तेत बसले नसते. आपण आपल्या भीतीपोटी दिवसेंदिवस आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीपासून जे जोडलेलं आहोत, कुठंतरी एका ठिकाणी बसणं गरजेचं आहे, चिंतन करणं गरजेचं आहे. आम्हाला माहीत आहे आम्ही न्यायाच्या जवळ आहोत, पण घातही तेवढाच होत नाही. न्यायाच्या जवळ असतानाही घातही तेवढाच होऊन राहिला, षडयंत्रही सुद्धा तेवढंच होऊन राहिलं. हे शासन आम्हाला कुठं नाही कुठं आमच्या बाजू कमजोर करण्याचं काम करत आहे. जसं मागच्या शासनानं केलं त्याच पद्धतीनं याही शासनानं घात करण्याचं काम केलं. एकही कागद आमच्या बाजूने पॉझिटिव्ह दिसत का बरं नाही? कमिटी बसली तर वडणे कमिटीचा अहवाल का बरं आला नाही? 6 महिन्याचं म्हणता आज 2.5 वर्ष होऊन गेलेले आहे. वडणे कमिटी का बरं पेंडिंग होईल? ज्या पद्धतीने मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते त्या पद्धतीनं तुम्ही सकारात्मक का बरं दिसत नाही? त्यामुळे आता पेटून उठावं लागेल. आम्हाला जाणून घ्यावं लागेल आणि या शासनासोबत आरपारची लढाईसाठी तयार व्हावं लागेल. अरे तुमचं वांशिक अस्तित्व धोक्यात आहे. तुम्ही ज्या वंशाचे आहे पारिकु पारलिंगो मारायचा जंगो, ते वंशच खतम करण्याचं तुम्हाला षडयंत्र चालू आहे. आम्हाला माहित आहे की आपली जमात जी आहे हातावर आणून पानावर खाणारी जमात आहे. पण या देशातले मूळ रहिवासी आहोत, आदिम जमात आहोत. अनेक इतिहास आपल्या मागे आहे. जे इतिहासाचं पान पुसण्याचं काम त्यावेळेसच्या इतिहासकारांनी केलेलं आहे. म्हणून हात जोडून विनंती आहे की या शासनाच्या कुटील प्रवृत्तीला समजून घेण्याची वेळ आहे.
तुम्ही जर ठरवलं तर मी शेवटल्या टोकापर्यंत जायला तयार आहे, पण त्यासाठी सर्वांची साथसुद्धा आवश्यक असते. आदिवासी गोंड गोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीने जोही निर्णय घेतला त्याला खंबीरपणे पार पाडण्याचं काम नक्कीच केलं जाते. पण या जमात बांधवांनी, युवकांनी कुठेतरी आपला हा लढा जो आहे खांद्यावर घेण्याची गरज आहे. या जमातीचा जो अभ्यास आहे तो अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण कि जिस समाज को अपना इतिहास नहीं पता होता वो समाज इतिहास नहीं बनाता. म्हणून आपल्या जमातीने आपला इतिहास पहिले वाचावा, समजून घ्यावा कशा पद्धतीने या जमातीसोबत घात झालेला आहे. एक एक डॉक्युमेंट्स आपल्याला कुठे कुठे पेच पाडण्यासाठी निर्माण केलेला आहे. जसंही आपल्याच बाजूने एक पेच निर्माण म्हणजे पॉझिटिव्हिटी निर्माण होते किंवा एक कागद सकारात्मक निर्माण होतो, लगेच नाही तर तो कागद पलटून दुसऱ्या बाजूने आपल्याला नकारात्मक करण्याचं काम केलं जाते. अनेक उदाहरणे, चाहे ते मारवाचं पत्र असो किंवा मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून गेलेलं त्यावेळेचं जे शिफारस आहे गोंड गोवारी डिलीट करा आणि गोवारी करा. अरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत झालेल्या आहेत, पण कुठेतरी डावलण्याचं कामही शासनानं केलेलं आहे. आपण संवैधानिक गोंड गोवारी आहोत, यामध्ये कुठलाही दुमत नाही आणि आपली लढाई सुद्धा संवैधानिक गोंड गोवारी आहे. आम्ही 1950 पूर्वीचे गोवारीच आहोत आणि याच लढ्याला धरून आपल्याला समोर जायचं आहे. त्यामुळे गावगाड्यातील, तालुक्यातील आणि जिल्ह्यातील जमात बांधवांनी एकत्र यावं. जे जे शक्य होईल त्या पद्धतीनं लढाई लढावी. कालच झालेल्या मीटिंगमध्ये जे आपले 4थी, 5वी, 6वी जे मुलं बाळ आहेत त्यांचा शेड्यूल ट्राईब कास्टसाठी अप्लाय करावे आणि हजारोच्या संख्येने अप्लाय करावे. या शासनाला लक्षात आलं पाहिजे की हे जमात मेली नाही, जिवंत आहे. अर्ज ऑनलाईनच करावा लागतो. त्यामुळे लढा कोणताही असो त्या लढ्यामध्ये सहकार्य करणं गरजेचं आहे आणि रस्त्यावरची लढाई लढायला आम्ही तयार. 3ऱ्या टप्प्याचा आमरण उपोषणाची जर संवैधानिक कृती समितीने जर निर्णय घेतला तर नक्कीच उन्हाळ्यात असो, पावसाळ्यात असो किंवा हिवाळ्यात असो रस्त्यावर बसू, आंदोलन करू. ज्या जिल्ह्यात म्हणाल त्या जिल्ह्यात आंदोलन करू आणि आरपारचं आंदोलन करू. शासनाला घाम सोडण्यामध्ये कुठेही कमी पडू नये एवढी ताकदीनं आम्ही लढायला तयार आहोत. पण त्यासाठी साथ हवी असते जमात बांधवांची, युवकांची, तळागाळातल्या आदिवासी गोंड गोवारी जमात बांधवांची, कार्यकर्त्यांची, सहकार्यांची. कारण की आंदोलन म्हटलं तर आजची मीडिया आपल्यासाठी झोपलेली आहे, विकल्या गेलेली आहे. जी कधीही आपल्या बातम्या किंवा आपले जे लढाईला समोर नेण्यासाठी किंवा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्यासोबत नाही. त्यामुळे आपणच आपले मीडिया बनाव आणि या शासनासोबत लढा. नक्कीच संवैधानिक कृती समितीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना न्याय मिळेल हीच अपेक्षा आहे. सर्वांना जय सेवा, जय जवाहर.